नमस्कार मित्रांनो, मी विक्रम ओतारी, तलाठी कंसात ग्राम महसूल अधिकारी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या माहिती देणाऱ्या मार्गदर्शन करणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जमीनदार. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे हक्कसोड पत्र करताना येणारा खर्च कसा वाचवायचा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वारस नोंद झाल्यानंतर आपण आपल्या बहिणीचे किंवा आईचे हक्कसोड पत्र करून घेत असतो. हक्कसोड पत्र करून घेतल्यानंतर आपला वाटणीचा भावाभावांमध्ये वाटणीचा रस्ता मोकळा होत असतो. परंतु आज मी आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करणार आहे की हक्कसोड पत्र करत असताना तुम्हाला जो खर्च येतो, 5,000 10,000 जो काही येत असेल, तो खर्च कसा वाचवायचा आणि लिगली कसा वाचवायचा की कायद्याच्या चौकटीत आपला हक्कसोड पत्राचा खर्च वाचेल आणि कायदेशीर अडचणी पुन्हा कधी उद्भवणार नाहीत. तर मित्रांनो, एक 5 ते 10 मिनटामध्ये आपण याबाबत माहिती घेऊ. आपण काय करतो, वारस नोंद झाली की हक्कसोडपत्र करतो आणि हक्कसोडपत्र केल्यानंतर आपण वाटप करतो किंवा खातेफोड, आपण ज्याला म्हणतो ते खातेफोड किंवा वाटप आपण करतो. परंतु आपल्याला असं नाही करायचं मित्रांनो. वारस नोंद झाली की आपण थेट वाटप करायचं आणि वाटपामध्येच आपण आपल्या बहिणींचे आणि आईचे हक्कसोडपत्र करून घ्यायचे. किंवा तुमची वारस नोंद जरी नसेल झाली, वडील हयात आहेत, आई हयात आहे, त्यांच्या नावावर जमिनी आहे आणि त्या जमिनीचं आपल्याला वाटप करायचं आहे, तर वाटप करत असतानाच आपण हक्कसोड करून घेऊ शकतो. त्याला हक्कसोड असं म्हणता येणार नाही, परंतु त्या वाटपाला जर आपल्या बहिणीने आईने संमती दिली असेल तर कायदेशीरदृष्ट्या त्या बहिणींचा आणि आईचा कोणताही हक्क अधिकार त्या जमिनीमध्ये असेल तर तो संपुष्टात येतो. आपल्याला काय करायचं आहे, 85 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम 85नुसार आपण ज्यावेळेला तहसीलदारांकडे वाटपाचा अर्ज दाखल करतो, त्या वाटपाच्या अर्जामध्येच आपल्याला बहिणींचे हक्कसोड केले आहे, बहिणींनी या वाटपास संमती दिली आहे असं नमूद करून घ्यायचं आहे. आणि बहिणींनी वाटपास संमती दिल्यानंतर आणि त्यांनी त्यांचा हक्क सोडून दिलेला आहे असं नमूद केल्यानंतर त्यांनी संमती म्हणून त्या वाटपपत्राच्या कागदपत्रांवरती सह्या केल्या. याचा अर्थ त्यांनी त्या मिळकतीमधून त्यांचा हक्क त्यांच्या मर्जीने राजीखुशी सोडलेला आहे असा होतो. त्याच्यामुळे त्या वाटपाची 7/12 उतार्यावरती नोंद झाल्यानंतर त्या बहिणींचे नाव अधिकार अभिलेखामध्ये घेण्याची गरज राहत नाही, 7/12 उतार्यावरती घेण्याची गरज राहत नाही. परंतु दुसरा एक कायदेशीर अँगल मी याच्यामध्ये आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की असं पण झालेलं आहे, सुप्रीम कोर्टाने असे पण निकाल दिलेले आहेत की जरी बहिणींनी हक्कसोडपत्र करून दिलं आहे, परंतु नंतर कधी काळी 5 वर्षांनी 10 वर्षांनी हक्कसोडपत्र करून दिल्यानंतर 5-10 वर्षांनी त्यांनी पुन्हा प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागितला आहे, तर सुप्रीम कोर्टाने तो त्यांना दिलेला आहे. त्यामुळे आपल्या फॅमिलीमधली जी सेटलमेंट आहे
आपल्या फॅमिलीमधले जे प्रेमाचे भावा बहिणीचे संबंध आहेत हे सुद्धा जपणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याला कुठंतरी तडा गेल्यानंतर आणि फॅमिली वाद निर्माण झाल्यानंतर जरी बहिणींनी हक्क जोडपत्र करून दिलं असेल तरीसुद्धा सुप्रीम कोर्टाने त्यांना वडिलोपार्जित मिळकतीमध्ये त्यांचा अधिकार आहे असं ग्राह्य धरून वडिलोपार्जित मिळकतीमध्ये त्यांचा हिस्सा त्यांना दिलेला आहे. त्याच्यामुळे कोणताही कागद असा नाही आहे की तो कागद केल्यानंतर बहिणींचा वडिलोपार्जित मिळकतीमधील असणारा हक्क हा कायमस्वरूपी नष्ट झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्या फॅमिली सेटलमेंटची काळजी घ्या. कौटुंबिक प्रेमळ जिव्हाळ्याच्या बहीण भाऊच्या नात्यांची काळजी घ्या. तेच आपल्या सर्वांच्या फायद्याचं देखील आहे. धन्यवाद.